महाभारताच्या रणमैदानावरती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. पूर्ण भगवद्गीतेमधला प्रत्येक शब्द हा अमृता समान आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण भगवद्गीतेमधला 11वा अध्याय आणि तो म्हणजे विश्वरूप दर्शन योग, संपूर्ण विश्वाचं आणि संपूर्ण देवांचं दर्शन एकाच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं आणि या दर्शनाला विश्वरूप दर्शन योग असं म्हटलं गेलं. आता मार्गशीर्ष महिना चालू झालाय आणि भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की मार्गशीर्ष महिना म्हणजे मी प्रत्यक्षात आहे, स्वतः भगवंत आहेत, प्रत्येक क्षण या ठिकाणचा या महिन्यातला भगवंत आहेत. आणि या पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंताची जर स्तुती ऐकली आपण, या भगवद्गीतेमधला जो अध्याय 11वा, या 11व्या अध्यायातला नुसता एक श्लोक जरी आपल्या कानी पडला, आपण वाचला, तर जीवनातली दुःख तर दूर होतील, परंतु तुम्ही केलेले जे पाप आहेत त्या पापांचा सगळा क्षय होतो बघा, निघून जातात, ती पाप नष्ट होतात आणि तो अधिकार भगवान श्रीकृष्णांच्याकडे. दुःख कमी होतील, दारिद्र्य कमी होईल आणि तुमचं जे जीवन आहे ती ऐश्वर्य संपन्न जीवन होईल. आणि त्यासाठी भगवद्गीतेमधला विश्वरूप दर्शन योग हा अध्याय अगदी मराठीतून याचं विवेचन आपण ऐकणार आहोत. आपल्या जीवनातला अमूल्य वेळ द्या आणि सकाळ संध्याकाळ नक्की ऐका आणि मग पहा प्रचिती. तर चला वेळ न दौडता सुंदर असा हा 11वा अध्याय आपण ऐकूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकलं आहे आणि मला तुमच्या अघात अवयी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झालात हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. आणि त्या ठिकाणी श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे पार्थ, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्यानं कधीच न पाहिलेला किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना तू पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो, माझे योग ऐश्वर्य पहा. संजय त्या ठिकाणी म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखविलं. आणि अर्जुनाने या विश्वरूपामध्ये असंख्य मुखे, असंख्य नेत्र आणि असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेलं, अनेक दिव्य शास्त्रांनी सज्ज झालेलं होतं. या विश्वरूपानं दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केलेल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचं तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. आणि त्यावेळी अर्जुनानं भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहामध्ये
विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली आणि त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला. हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. अर्जुन त्या ठिकाणी म्हणाला, हे भगवंत, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना, इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शिवशंकर, सर्व ऋषी, अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आधी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्यानं हे पाहणं कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अमर्यादित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेलं आहे. तरीही अनेक मुकुट, गदा, चक्रांनी सुशोभित झालेलं हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. तुम्ही परमाद्य, अक्षर, प्रज्ञ आहात. या संपूर्ण विश्वाचं परमाश्रय स्थान तुम्ही आहात. तुम्ही अवययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझं मत आहे. तुम्ही आधी, मध्य, अंतरायित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजानं तप्त करीत असल्याचं मी पाहत आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहात. ही महात्म्यन, तुमचे हे उग्र, अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झालेले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत आणि त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर, सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हे सर्वव्यापी विष्णू, अनंत तेजस्वी वर्णनांनी युक्त तुम्ही, आकाशात भेदलेली तुमची आवासलेली मुखे, प्रदीप्त विशाल नेत्र असलेलं रूप पाहून माझं मन भयाने व्यथित झाले आहे आणि त्यामुळं मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हे देवादिदेव, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अक्राळ विक्राळ भयंकर धाडा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही. सर्वच बाजूनी मी गोंधळलेलो आहे. स्वपक्षीय राजासहित सर्व धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकाचा चुराडा झाल्याचं मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांची अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीनं भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचं मी पाहत आहे. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळकृत करीत असल्याचं मी पाहत आहे. आपल्या तेजानं तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होळपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. हे देवादिदेव, कृपया मला सांगा की उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावरती प्रसन्न व्हा. तुम्ही अधिपुरुष आहात.
मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही. आणि भगवान त्या ठिकाणी म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे. आणि म्हणून उठ आणि युद्धास तयार हो. यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीचा मृत्यू झालेला आहे आणि हे सर्व व्यापी या युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेला आहे आणि म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. संजय त्या ठिकाणी धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनानं हात जोडून पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सदगतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. अर्जुन त्या ठिकाणी म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्ष उल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावरती अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन झालेत आणि पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मेन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आधी सृष्टीकर्ते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगत्रिवासा, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी आणि सर्व कारणाचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्वच तुम्ही आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमाश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीची संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. तुम्हीच वायू आहात, परमनियंत्रता तुम्ही आहात, अग्नी तुम्ही आहात, जल आणि चंद्र देखील तुम्ही आहात. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रा नमस्कार असो. आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी मी नमस्कार असो. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनाधारानं संबोधलं आहे. प्रेमानं किंवा प्रसादानं मी जे काही केलं असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना, कधीकधी एकांत वासात, तर कधीकधी अनेक मित्रासमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची तुम्ही क्षमा करा. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही, तसे तुमच्याशी कोणी एकुरपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकत नाही. प्रत्येक जीवांचं आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपा याचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. पूर्वी मी कधीही न पाहिलेलं विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयानं माझं पूर्ण व्याकुळ झालो आहे माझं पूर्ण. म्हणून हे देवादिदेव,
कृपया माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हे विश्वमूर्ते, सहस्र बाहव भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले, शंख चक्र गदा आणि तुमचं चतुर्भुज रूप मी पाहून इच्छितो. तुम्हाला या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालेलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावरती प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगताचाच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखवतो. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेलं नाही. हे अर्जुन, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीच पाहिलं नव्हतं. कारण वेधायनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र रूप तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणं शक्य नाही. संजय धृतराष्ट्राला म्हणाला. भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपलं मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी त्रिभुज रूप प्रकट केलं आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. अर्जुनानं जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी तो अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. आणि श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे माझं रूप पाहत आहेस त्याचं दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचा नित्य प्रयत्नात असतात. तुझ्या दिव्य चतुर्द्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेधायनाने, कठोर तपानं, दानानं किंवा पूजेनं जाणणं शक्य नाही. या साधनाद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणं शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येतं. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हे अर्जुना, जो सकाम कर्म तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, तो माझ्या प्रत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचं परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वानं वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. ओम हे परमसत्य आहे आणि याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूप दर्शन योग नावाचा हा अध्याय 11वा समाप्त झाला. तर अशा प्रकारे हा 11वा अध्याय इतका महत्त्वाचा आहे की संपूर्ण देवी देवतांचं दर्शन या भगवंताच्या विश्वरूपामध्ये पाहावयास मिळालं अर्जुनाला. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.